या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षा देणं, गुंड खंडणीखोरांपासून त्याच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी पोलीस यंत्रणा असते। कोल्हापुरात मात्र उलटाच प्रकार चालू आहे। कोल्हापुरात खुद्द पोलीसच आयआरबीला टोलच्या रूपाने खंडणी वसूल करून देत आहेत। लाईव्ह कोल्हापूरच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे। आपण पाहतो आहोत कोल्हापुरातल्या टोल नाक्यावरची ही विविध दृश्य जी लाईव्ह कोल्हापूरच्या टीमनं छुप्या कॅमेऱ्याने टिपली आहेत। वाहन आले की आयआरबीचे 5-6 गुंड त्या वाहनाभोवती घेराव घालतात। टोल न देणाऱ्या वाहन चालकाला दमदाटी करतात। त्यातूनही टोल नाहीच दिला तर इथं पोलिसांचा रोल चालू होतो। या पोलीस काकांना पहा, न्यायालयाचा आदेश आहे आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचा, मात्र हा आदेश डावलून हे पोलीस काका समोर उभा राहून स्वतःच गुंडासारखा टोल वसूल करतायत। या प्रकारामुळे कोल्हापूरकरही आता संतप्त झालेत। साहेब, मी त्यांना काय म्हणालो, फक्त तुम्हाला जीआर किंवा कुठलं काय आलंय का, उच्च न्यायालयाचं किंवा तुमच्या कोर्टाचा कुठला आदेश आलाय का तुम्हाला वसुली करायसाठी? ते काय म्हणाले, आम्हाला पोलीस कशासाठी दिलेत? पोलीस तुम्हाला मी म्हटलं फक्त प्रोटेक्शनसाठी दिलेत। पोलिसांना वसूल करायचा अधिकार तुम्हाला दिले नाहीत, फक्त प्रोटेक्शनसाठी दिलेत तुम्हाला। जबरदस्तीनंच टोल वसुली करायचं चालू आहे। त्यामुळे आरेरेवीची भाषा करणे, हे चल म्हणणे, असं म्हणजे दादागिरीची भाषा करणे असंच आहे, दुसरी काय भाषा नाही। हे योग्य आहे असं वाटतं का? नाही, योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही। काय टोलचे कर्मचारी तुम्हाला कसे बोलतात? दादागिरीची भाषा आहे सगळी, टोल द्या हीच भाषा आहे, दुसरं काय नाही आहे भाषा। गुंड प्रवृत्तीचे आहे सगळे। मी आज 10 ट्रिपा मारल्या गाडीच्या, एकही रुपया टोल दिलेला नाही। मी तुम्हाला काय करायचे करा म्हणून सांगितले। मी आज माझी गाडी समोर आहे, मी 10 ट्रिपा मारल्या, आज बावड्याला 4 मारलात, इथून तिसरी आज ट्रिप माझी, एकही रुपया टोल दिलेला नाही। मी तुम्हाला काय करायचे करा, आम्ही एवढंच सांगितले। बावडा नाक्यावरती 2 वेळा दमदाटी झाली, मी सांगितलं गाडी घेऊन जाऊ शकताय माझी, मी तुम्हाला टोल देऊ शकत नाही। तुम्हाला किती वेळा दमदाटी झाली? तर मला वाटतं 4 वेळा, सकाळपासून 4 वेळा दमदाटी झालेली आहे। काय पोलिसांचे काय म्हणतात? पोलीस काय म्हणतात? पोलीस काय दादागिरीच करतात, आरेरेवीची भाषा आहे सगळी। शासनानं हे त्यासाठी ठेवले का, तेवढ्यासाठी ठेवले का, हे आम्हाला म्हणजे जनताला हिने सांगावं, एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काय म्हणणं नाही। मी सध्या कोल्हापुरातल्या शाहू टोल नाक्यावरती उभा आहे, ज्या ठिकाणी आयआरबीचा टोल सध्या सुरू झालेला आहे। टोल सुरू झालेला असला तरी या टोल नाक्यावरील आयआरबीचे जे कर्मचारी आहेत हे सध्या जबरदस्तीनं जणू काही आपण खंडणीच गोळा करत आहोत अशा स्वरूपात टोल वसूल चालू आहे। शहरातील सगळ्या टोल नाक्यांची परिस्थिती जर पाहिली तर सगळ्याच ठिकाणी ही परिस्थिती कायम आहे। सध्याची परिस्थिती ही खूप तणावाची आहे। पोलीस हस्तक्षेप करत असून या वारंवार होणाऱ्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत अशी एकंदर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। लाईव्ह कोल्हापूरच्या छुप्या कॅमेऱ्यानं पोलिसांची या प्रकरणातली नेमकी भूमिका आज उघड केली। आता यामुळे एक बाब स्पष्ट झाली की पोलिसांच्या पाठबळावरच आयआरबीनं कोल्हापुरात टोलची खंडणी वसूल करण्याचं धाडस केलंय। आता या अतिरिक्त कामासाठी पोलिसांना आयआरबीनं काय मोबदला दिलाय हे योग्य वेळी उजेडात येईलच, परंतु कोल्हापुरातल्या पोलीस यंत्रणेची ही लाचारी खरंच आपल्या कर्तव्याला जागणारी आहे की आपला स्वाभिमान आयआरबीच्या टोल नाक्यावर गहाण ठेवणारी आहे, याचा फैसला आता जनतेच्याच दरबारात होईल। स्टिंग ऑपरेशन टीम, लाईव्ह कोल्हापूर।